2018 मध्ये देखील लक्षवेधी मी या CHM कॉलेजबद्दल टाकली होती. तिकडे मेडिकल बिलचा अफरातफर होती. तेव्हा एक चौकशी समिती स्थापन केली होती. अर्थात त्याचा न्यायनिवाडा झाला. परंतु त्याच कॉलेजमध्ये आता प्रिन्सिपल जे आहेत तर त्यांच्या सर्टिफिकेट्सबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. 10वीचं असेल, 11वीचं असेल, विविध सर्टिफिकेट्स आहेत. उत्तर मी वाचलेलं आहे की त्या मध्य प्रदेशचं तिथून बोर्डातून 11वी 11+3+2 या पद्धतीनुसार त्यांनी इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केल्याचं आहे. परंतु माझा प्रश्न असा आहे की जेव्हा इतर राज्यातून सर्टिफिकेट्स किंवा पास झालेली लोक असतात आणि आपल्या राज्यात येतात तेव्हा आपण प्रश्न विचारतो, आपण व्हेरिफिकेशनला पाठवतो युनिव्हर्सिटीकडे त्या संबंधित राज्याच्या आणि आपल्या युनिव्हर्सिटीत, तर ते झालेलं नाहीये असं समजतंय. दुसरं जे काही सर्टिफिकेट्स आहे त्या प्रत्येक सर्टिफिकेटवर डुप्लिकेट लिहिलेलं आहे. तर तो एक प्रश्न आहे. आणि जर का सगळं व्यवस्थित आहे तर मग पोलीस कंप्लेंट झालेली आहे, मी देखील पत्र लिहिलंय कुलगुरूंना. आणि मग जर का सगळे व्यवस्थित असेल तर मग कुल सचिव जे आहेत ते पत्र का पाठवतायत कॉलेजला की यांचे सर्टिफिकेट द्या म्हणून? मग एकतर कुलसचिव चुकीचे आहेत किंवा त्या प्रिन्सिपल जे आहेत त्यांची चूक आहे. आणि दुसरा तर विषय त्यांचा जो हा एक विषय, त्यामुळे नेमकं चूक कोणाची आहे हे शोधून काढणार का आपण? दुसरा, तिकडे त्या महाविद्यालयात सिंधी विषय 24-25 मध्ये शिक्षक नव्हते, तरी देखील 75% हजेरी, म्हणजे शिक्षक शिकवायला नाहीये पण हजेरी मुलांची दाखवली आहे. मग कोण शिकवत होतं? त्यानंतर 5 व 6 डिसेंबर 2024ला पेपर तपासणी होऊन देखील मार्क अपलोड झाले 9 जानेवारी 25ला. त्यामुळे मुलांचं तिकडे पुनर्मूल्यांकन आणि बरेच सगळे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आणि विद्यार्थ्यांना त्रास झाला. तर विद्यार्थ्यांचे 40 ते 50 मार्क वाढले असे बरेच यामध्ये आरोप आहेत. तर पहिला आता प्रश्न मी विचारलाच आहे की जर का सर्टिफिकेट्स इन जागेवर आहेत तर मग कुलगुरू का प्रश्न काय कुलसचिव का मग वारंवार सर्टिफिकेटची मागणी करत आहेत? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, हा जो मार्क्स आणि याचा घोळ निर्माण झालाय याबद्दलची सत्यता समोर आणावी. मंत्री महोदय. सभापती महोदय, मुळात 2 जानेवारी 1998